अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26च्या अनुषंगाने शुक्रवार 9 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चव्हाण यांच्याद्वारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासन द्वारा स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्राची आवश्यक असलेली सर्व सुसज्ज व्यवस्था बाबतीत पाहणी करण्यात आली। महानगरपालिकेच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26च्या अनुषंगाने शुक्रवार 9 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चव्हाण यांच्याद्वारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासन द्वारा स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रांची पाहणी केली। मुख्य निवडणूक निरीक्षक माननीय श्री अर्पित चव्हाण यांनी झोन क्रमांक 1 अंतर्गत अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदास पेठ झोन क्रमांक 2 अंतर्गत शासकीय धान्य गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय झोन क्रमांक 3 अंतर्गत निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल, झोन क्रमांक 4 अंतर्गत राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र रेल्वे स्टेशन जवळ, झोन क्रमांक 5 अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हिल लाईन आणि झोन क्रमांक 6 अंतर्गत शासकीय गोडाऊन खदान यांच्यासह मतदान केंद्राची संख्या जास्त असलेली इमारत, ज्यामध्ये डाबकी रोड येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 10, अकोटफैल येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6, मनपा हिंदी बालक शाळा क्रमांक 2, सिंधिकॅम येथील सिंधी हिंदी शाळा, मोठी उमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा क्रमांक 1 आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून महानगरपालिका प्रशासन द्वारा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या सर्वच व्यवस्थाबाबत समाधान व्यक्त केले। यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त तथा मनपा सार्वत्रिक निवडणूक नोडल अधिकारी सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीश गावंडे, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, मनपा आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती।